भरला सागर चोहीकडे तरी ते कोरडे चातकासी गळतील थेंब जेव्हा मेघातुनी तेव्हाच तहान भागे त्याची अथांग सागर पाण्याने तुडुंब भरलाय पण चातक पक्षी नेहमी पावसाच्या थेंबाची वाट पाहत असतो कारण त्या पावसाच्या थेंबाने त्याची तहान भागली जाते तसंच हे मित्रमंडळ दरवर्षी येणाऱ्या या उत्सवाची वाट पाहत असतात कारण या उत्सवात जी हौसमौज त्यांना करता येते म्हटल्यानंतर या ठिकाणी सुख समृद्धी वर्षभर नांदत राहो त्याच्यासाठी सत्यनारायणाची पूजा करतात ही वर्षातून एकदा या सत्यनारायणाची ते पूजेची वाट पाहत असतात तसंच नामस्मरण तुडुंब भरलाय तसंच चातक पक्षी पावसाच्या थेंबाची वाट पाहत असतो तसंच नामस्मरण तुडुंब भरलाय पण या मुखात आपण जर भगवंताचं नाव घेतलं नाही तर आपल्या पदरी पुण्य पडणार नाही तो भगवंत फक्त भोळ्या भक्तीचा भुकेला आहे आणि ती त्या भक्तीची तो भगवंत वाट बघत असतो 20 डबल वारी 9:30 टायमिंग वा इले तसे टायमिंग वर पण जेव गाता गेले योगी तर साला काढताना वाटल्यानंतर आधीच पळाली पण या ठिकाणी आपण हे उत्सव आणि आपले सण बुवा म्हणाल्या आपल्या परंपरा आहेत भजन कीर्तन खरोखरच भजन कीर्तन म्हटल्यानंतर साधू संतांचा अमोल ठेवा आपण तो जपला पाहिजे नाहीतर या भजनाच्या नावात आज डबल बारी म्हटल्यानंतर बायका डबल बारी नाही म्हणतात कशा बुवा म्हणाले काय म्हणाले या ठिकाणी ऑर्केस्ट्रा असतो तर छम्या कशी नाचता या बहु जास्त गर्दी झाली असती पण बुवा तुम्ही सांगितलं ते योग्य बरोबर पण या ठिकाणी भजनाच्या ठिकाणी आज गर्दी न होण्याचं कारण हे प्रत्यक्ष भजनी बुवाच आहेत कारण या भजनाची विटंबना करत चाललेत आज डबलवारीच्या माध्यमातून त्याच्यामुळे बायका काय म्हणतात काय यांची डबलवारी ऐकणार तोंडात हात घेतात आणि घरात जातात अशी परिस्थिती आज डबलवारी म्हटल्यानंतर आज बुवा म्हणाले काय पाचल या शहरात डबलवारीचे भजनाचे गर्दी जरी असली सगळे गर्दी आहेत पण महिलांची डबलवारी म्हटल्यानंतर जेवढी महिलांची गर्दी पाहिजे होती तेवढी नाही दिसत काय काय ती बायका बोलतली त्यांच्या तोंडात लागत कोण पण तशी आम्ही बायका नाही लगीन झालेली संसारातली कुटुंबातली आम्ही बायका तसेच आणिच काय बोलला आणि जर काय बोलला तर हे युट्यूब वाले असतच आजचा तुम्ही ऐकशाल आणि उद्या दाखवतील तसं काय नाही तुम्ही दाखवा हरकत नाही पण कॅप्शन जरा लिहिशाल ना जरा बरा लिहा नाहीतर 2 वाघिणींची असं काहीतरी लिहिशाल तर वाघिणी रवले वाजूकत आतमध्ये काय नसतं कारण एवढे वाघिणे मारामारी करणार नाही बुवा म्हणाले काय एक झाडा एकाची हाडाची काढा असं म्हटल्यावर बुवा म्हणतात काय की एक आरची आणि एक परसू सैराट बगला 70 सैराट बगला आरची कशी खाऊन पिऊन टुमटुमीत जरा बुवा खाता तर जाता काही कळतच नाही आता गेला काय माहिती तर काय बोलतलास जसं मेल्ले किती मारणार तसं बुवा नाहीच जागे आरती का किती बोलशाल तर तरी सुद्धा आता काय खाता आता विचारू काय आईला काय कारण काय बरा राहो गया आम्ही या जातीचीच तशी खानदानीच आम्ही अशी लहानपणापासून त्याच्यामुळे लग्न झाल्यावर आम्ही बारीक झालो नाही का म्हणजे मी स्वतः बुवा तसाच लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याच्या घरात जाऊन जर मी बारीक होऊन पाठी इला असते तर आई म्हणणार असती काय रे माझ्या पोराची दशा केल्यानी काय जोक घालत नाही सासू नणंद छळ करता अशी वाटता म्हणून माझ्या घोवात माका टुमटुमीत खाऊन पिऊन सुखी ठेवल्या ह्या माझ्या घोवाचा प्रेम बुवा ह्या जागा मी असं ह्या माझ्या घोवाचा प्रेम तुझ्या घोवाचा तुझ्याकडचा खय जाता बोल
आम्ही आरचीनी परसू. होय बरोबर हा. बुलेट, कारण स्कूटीवर जागा तशी पुरणार नाही, मी बसले तर बुवा काय बसतला आणि टायर तर पंक्चर जातो, म्हणून आम्ही बुलेट घेऊन जातो. पण एक गोष्ट सांगायची तर ही आमची जोडी अशी ना कित्येक वर्ष नाही म्हटलं तरी या खुर्चीत आज 25 वर्ष होत आली अशी आमची जोडी. लग्न झाला तरी आम्ही काय हे भजन थांबवलं नाही, ही जोडी अशीच चालू आहे. पण आजपर्यंत या नावाला काळिंबा लागण्यासाठी आम्ही कोणतंही कृत्य केलं नाही. फक्त महिला महिला, जेंट्स बरोबर आम्ही डबल वारे करणार नाही, बुवा असू दे किंवा मी असू दे. त्याच्यामुळे आमचा माहेर दोघांचा याकच, देवगड. देवगडचे बुवा आम्ही. आता माझा लग्न होणं मी कुडा आणि बुवा कणकवली फोंडा घोणसरी. त्याच्यामुळे हे देवगडचे असो, मग यो हापूस आणि ही बिटकी, हापूस तोसच होय ना. तुमको माहितीये देवगडा कधी गेलास ना तर आंबा बागायत जर असत, त्यांच्या घराच्या बाहेर आंबे लावलेले असते तसे लोंबकळत. ते कशाच म्हणजे नुसतं एक एक आंबो नसता, एका आंब्याच्या देठात एक मोठो आंबो लागलेला असेल ते का बारकी बिटकी असता. हापूसची बिटकी आहे देवगडची हो. पण ती कसा या फळ पोसत गेला या एवढाच राहून त्याच्यातली ती बिटकी. आपण आनंदाने आज उत्सव साजरे करतो, आनंदाने साजरे करतो. का करतो सांगा? आणि ज्यांच्यामुळे साजरे करतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यौवन मातले होते, आया बहिणींची अवलुटत चालले होते, नवे नवे देवळं उद्ध्वस्त केली आणि देवळांमधल्या त्या देवांना सुद्धा सोडलं नाही. आई भवानी आईचे मूर्तीचे तुकडे तुकडे करून सोडले. असं असताना आई जिजाऊने साकडं घातलं भवानी आईला, या उदरी जर मला संतान देणार असेल तर मला पुत्रच हवाय. आणि तो सुद्धा या हिंदू धर्म रक्षणासाठी. जिजाऊ आईच्या या उदरी तो गर्भ वाढायला लागला आणि त्या गर्भ वाढताना आईने गर्भसंस्कार केले. गर्भसंस्कार असे केले की रामायणाचे धडे शिकवले, महाभारताचे धडे शिकवले, ढाल तलवार घेऊन युद्ध खेळायला लागली असे आईला डोहायला लागले. नाहीतर आज आमका डोहायला लागतं. चिच्चे आवळे लांबच रवले, चिच्चे आवळे आता कोणाक नको, आताच्या बायकांका डोळे लागतात. ओ काय हो, त्या भैयाची पाणीपुरी आणशाल चौकात ना, लॉलीपॉप नाहीतर मंचुरियन हे खायचे डोळे आजच्या स्त्रीला लागतात. तर जन्माला येऊन मुलं होणार कशी? ती आल्या आलाच बुवा म्हणाल्या काय मोबाईल मध्ये गुंतत चालली आहेत. ते आल्या आल्या चायनीजच खाऊन बाहेर येतात ना. ती चायनाच बनतली मोबाईल मग काय सोडत नाही. अशी आजची पिढी घडते. कारण संस्कार करायची वेळ जन्माला आल्यानंतर नव्हे, आता संस्कार करायची वेळ ही गर्भातच केली पाहिजे आईनी संस्कार. कारण आज खरोखरच समाजाला प्रबोधनाची गरज आहे. का गरज आहे तर आजची आई बुवा मगाशी म्हणत होते की गजर चालू झालो की हे सगळे घरात जातले, बायको वाट बघतली असं म्हणाले. पण पुरुषांना नाही म्हणत आहे. कारण आज संस्कार जर मुलांना शिकवायचे असेल तर ते खरोखरच आपल्या एका स्त्रीला, त्या आईला कळलं पाहिजे संस्कार मुलांना कसे द्यायचे. ते गर्भात असताना ते गर्भसंस्कार केले पाहिजे. आई जिजाऊने केले गर्भसंस्कार. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी महाराजांनी तोरण्याला तोरण बांधलं. असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आजची आई काय करते? संस्कार रवले बाजूकच, जन्मा केलेल्या मुलात पण काय शिकवत नाही. कारण समाजाला प्रबोधनाची गरज आहे. का म्हटलं? कारण आजची आई ही काही शिकवायला बघत नाही. पहिल्या तरी स्त्रिया काय करायच्या? पहाटे उठायच्या,
सूर्य उगवायच्या आधी सडा रांगोळी होऊन जायचं. पण आता तिने सांजेच्या वेळेला जेव्हा दिवा लावतो आपण त्या वेळेला शुभं करोती कोणाच्या घरात म्हटलं जात नाही. या ठिकाणी जमलेले किती जणांनी आपण शुभं करोती म्हणतो? नाही म्हणत. 3 सांज झाली की आम्ही टीव्हीचं बटन दाबलो. आता सध्या झी मराठीवर सावली येतात. काय काय चाललं मग? आई कुठे काय करते? आता खरं सांगायचं बघा, या भजनाच्या माध्यमातून मी म्हटलं या ठिकाणी आम्हाला मान सन्मान मिळाला तो फक्त आणि फक्त कुठेतरी आम्ही पूर्वजन्मी काहीतरी पुण्याई केली असेल म्हणून. पण पूर्वजन्मीची आमची पुण्याई तसं आमच्या आई वडिलांनी काहीतरी आम्हाला शिकवलं म्हणून या ठिकाणी भजन या ठिकाणी आम्ही करतो. पण खरोखरच ज्या आमच्या आई बाबांनी शिकवल्याने आमच्या मुलांना काहीतरी शिकवू होया. थोडेसे गर्भसंस्कार केले आहेत. मुलं मोबाईल घेतात पण जेव्हा पाहिजे त्या वेळेला. मोठे पण सांगत नाहीये पण सांगते आपल्या मुलांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं. आता मोबाईलच्या माध्यमातून सगळं मिळतं हो. शुभं करोती पुस्तक आणू नको, मोबाईलात सगळं मिळतं. शुभं करोती पासून लास्ट पसायदान पर्यंत सगळा शिकवता येतं. आणि कसा शिकवायचा हा पण त्याच्यात दिलेला असता. पण योग्य वेळी योग्यता बघू या मोबाईल. आणि आपण जर बघितला तरच मुला बघतली. पुरुष वर्गांचं काय असतं? स्त्रियांना सांगते राग येत माझा बायकांचा. पण पुरुष हा सकाळी घरातून निघतो आपल्या मुलांच्या बायकोच्या पोटासाठी शिदोरी गोळा करण्यासाठी. तो कामाला बाहेर पडतो तर कधी रात्री येतो. त्याला घरात काय चाललंय, मुलं कशी आहेत, काय करतात हे माहिती नसतं. जेव्हा आपण सांगणार तेव्हा कळतं. मग तेव्हा काय आपण सुद्धा रील बघित बसायचे आणि बाजूक चढवाई तिला घ्यायचो आणि बसायचं. कपडे धुचत बाबा माझे, मोबाईल घे आणि बस. पोरग्याकडे मोबाईल द्यायचो आणि आपण कपडे धुवायचो. असं न करता काहीतरी चांगलं लावा. तुम्ही काम करता करता रामायणाचे धडे शिकवा. जास्त काही शिकवायची गरज नाही. मुलांच्या कानावर पडला की मुलं आजची हुशार, कॉम्प्युटर मोबाईल ढवळतच नाही इतकं फास्ट. आपण जर सांगितलेलं ऐकणार नाही कशा. ओ संत महात्म्यांनी आपल्यासाठी सगळं सोपं करून ठेवलंय. काय सोपं केलंय की रामायण न सांगता एका श्लोकात आपण सगळी गोष्ट सांगू शकतो. आदौ रामो तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्तनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतत्ति रामायणम. अख्ख्या रामायण एका श्लोकात आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. पण आपण नाही. पण माझं मी मोठेपण नव्हे. माझ्या 2 मुली आहेत. त्या गर्भात असताना भजन आम्ही केली पण त्याच्यातच कुठेतरी हे संस्कार त्यांच्यावर लागले. आज दोन्ही मुली माझ्या या ठिकाणी भजनात आहेत. एक झांज वादक आणि एक कोरस साक्षर. दोन्ही कीर्तन करतात. एक पकवाज वाजवते, एक तबला वाजवते, एक गाते, एक पेटी वाजवते. आणि काल झालेला एक सिंधुदुर्गातला बघा बुवा म्हणाल्या आपलं भजन कीर्तन दशावतार इकडे झाकडी आपली जी पारंपरिक जे काय आपले आहेत त्याच्यात आमचा दशावतार. आणि काल देवी सातेरी दशावतार नाट्य मंडळ पावशी महिलांचं नवीन मंडळ स्थापन झालंय. त्याच्यात दोन्ही मुली माझ्या आहेत. झांज वादक म्हणून काव्या पवार, नारद मुनीच्या भूमिकेत निधी पवार आहे. तसंच आमच्या संगीत साथीला आमची श्रेयाधुरी दशावतार नाट्य मंडळ मध्ये. कुठेतरी माझं मोठे पण सांगत नाहीये पण कुठेतरी असे संस्कार करा. मुलं शिकतात, मुलं आपली शिकतात. समाजाला प्रबोधनाची गरज आहे आणि आपण जर शिकवलं नाही तर दुसरं कोण शिकवायला येणार नाही. आपल्या मुलांना आपणच शिकवायला पाहिजे.
साला काय काढ, साला काढ, किती काढलंय आजची उद्या तुम्ही विसरशाल हो. बुवाची साला योगीचा बुवाने काढल्यानी, पण आमका काय दिल्यानी असा जर तुम्ही विचार केला तर काय नसतं. उद्या तुम्ही घराकडे जाऊन तुमच्या मुलांना थोडाफार काहीतरी शिकवलंच तरी माझ्या बोलण्याचा काहीतरी सार्थक झाला असावा. पण या ठिकाणी आता सत्यनारायणाची पूजा कशासाठी आयोजित केलंय की सुख शांती लाभो. सगळं काय, सगळे जे रिक्षावाले असू दे, दुकानदार असू दे, त्यांची भरभराट हो आणि देवाचं वास्तव्य इथे राहावं. या ठिकाणी आम्ही येऊन जर नामस्मरण हरिभजन जर केलं ना, भांडणच केलं निकिलेच करून गेला होता. देव रवत का, देव रवत लो चाळेगत तिच्यागत अवगत येत आणि आमच्या मग काय खरं नाही. बुवा येऊन देत जेवण मग काय तर बघतय थोडासा बुवाचा, कारण एकटाच बुवाच्या विषयी किती बोलायचं. गजरात सुरुवात करताय. दोन दिवसाचे जीवन फुले क्षणभंगुर जीवन. आपण आज आहोत, उद्या असू सांगू शकत नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण करत राहायचं, कारण या कलियुगाच्या भवसागरातून तरुण आपल्याला तोच घेऊन जाणार. दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगशील का, कलियुगी या दारुण जाण्या राम नाम तू भजशील का. या ठिकाणी मी म्हटलं कलियुगातून तारून जाण्यासाठी राम नाम भजशील का. राम नामच का, कारण रामायण तर सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला सीतेला आणण्यासाठी लंकेत जायचं होतं, पण जाणार कसं, थांग सागर तो समुद्र. मग त्या समुद्र पार करण्यासाठी सेतू बांधला, तो दगडांचा. हो, दगड म्हटल्यानंतर पाण्यात टाकला की बुडला, पण त्या वेळेला त्या दगडावर लिहिलं राम, आणि राम नामाचा दगड टाकला पाण्यात आणि तो दगड पाण्यात तरला. अहो, दगड तो पाण्यात तरतोय म्हटल्यानंतर आपण हाडा मासांचं या मुखातून भगवंताचं नाव घेऊ शकतो. आपणही सहज तरुण. सेतू बांधण्याचं काम चालू असताना प्रभू रामचंद्रांनी म्हटलं की वानर सेना काम करते मदत म्हणून, आपण सुद्धा काहीतरी करू. एक दगड उचलला आणि दगड उचलला आणि पाण्यात टाकला. ओ, टाकता क्षणी तो दगड बुडला. तो दगड बुडला. प्रभू रामचंद्र त्या दगडाकडे पाहत उभे होते. राम नाम लिहून टाकलेले दगड तरताय आणि मी टाकलेला दगड बुडला असं म्हणताय. तर हनुमंतरायाने म्हटलं की प्रभू, तुम्ही टाकलेला दगड बुडला, आम्ही टाकलेले दगड तरताय, कारण हा सगळा राम नामाचा महिमा आहे. पण प्रभू, भगवंताने ज्याला टाकला, बघा, भगवंताने ज्याला टाकला तो कधीच तरुण वरती येऊ शकत नाही, भले ती वस्तू असू दे किंवा मनुष्य असू दे. म्हणून भगवंताच्या चरणी लीन होऊन त्याच्या भक्तीत रंगून जायला पाहिजे. कारण भगवंताने एकदा आपल्याकडे पाठ फिरवली की पुन्हा तो कधी येईल सांगता येऊ शकत नाही. म्हणून म्हणते
का आज माझी साडी नेसत काय नाही हय खय बघलं इथे जागा नाही हे हय येऊन कपडे घातले नाहीत सगळ्यांनी घराकडनं घाललेले घराकडनं साडी नेसा येऊ गई होती काय ट्रेन मधनं येईल जनरल डब्यातून गर्दीत ना अहो आपली गाडी घेऊन येलात ना तुम्ही मी बघ घरात ना साडी नेसाली आळस भरलो आता सांगा आयोजकांका सांगलास ना की भुवनचं गजर चालू होऊन देत मग जेवते तितक्या कसं सांगा गेला आयोजकांका सांगला असतात ना की माका जरा साडी बदलूच्या माका काहीतरी सोय करून द्या ह्या माझा पोरग्या बघ ता खैसून ड्रेस घाललेला त्याने आपली सोय केली ना तुमका आळस भरलो आता सांगा माका सांगला असतं मी अशी चुटकी सरशी आहे शटर खाली केला आहे शटर खाली केला की आतमध्ये कोण येता आणि काही इतकी काही करिश्मा कपूर असा काय श्रीदेवी हा जाऊन साडी नाही ना ते तोंडात पावडर तरी लावायची आरची आणि परशो काय या परशाची गत झाली ह्या सगळा युट्यूब वर येतला वाट गाणे फिरवा नाही पण खरोखरच किती बोललंय त्यांच्या बरोबरच ही साला काढू सकाळ एकदम उजाडतली आणि ही तर साला नाही येत त्याच्यामुळे कामी सालांचा विषयच नाही पण बुवा मका लय आवडते खूप आवडत इतके पण ते साडी ड्रेसच खरोखर वाईट तर काय एक तर हाडाची काढा आणि ती ड्रेस घातल्यावर कशी दिसत म्हणून जरा साडी घातल्याने कसं वाईट तरी काहीतरी माझ्या जोडी घेता म्हणून त्या साडी नेसवायचं दत्तगुरु साऊंड डीजे दिवाळवाडी उर्फ बाबा गोसावी व सतीश शिवगण यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद 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 आभारी आहोत अहो असाच करून आम्ही आपली संस्कृती बाजूला टाकीत गेलो आणि पाश्चात्य संस्कृती ये माझ्याकडे बुवा काय म्हणतात आपली परंपरा आणि आपली पारंपरिकता भजन कीर्तन दशावतार झाकडी आणि आपण भजनात ड्रेस घाललेले आता माझा काय खरं खरोखर आपण आपली सौभाग्याचं लेणं म्हटल्यानंतर हातात हिरवा चुडा कपाळी कुंकू आणि भरभरी साडी कार्यक्रमापुरते हा तुम्ही बाजारात जाताना ड्रेस घालू शकतो ठीक आहे पण आपले कार्यक्रम असतात तेव्हा आपण कसं हळदी कुंकवाक जर कोणाकडे गेला तर आपण ड्रेस घालून जातो काय ती 5 रुपयाची साबणाची वडी असली तरी आपण त्या ठिकाणी साडीत नेसून जातो ती पण अशी भरभरी नेसून जातो आस्तिक नसतिक तितके दागिने घालतो कशा आणि कारण आपण हळदी कुंकवाक जातो तो एक मान वेगळो असता आपली ती परंपरा आणि ती आपण टिकू आजकाल परंपरा रवलेत काय हो खय रवले परंपरा ओ गॅसची गाडी गावातील नी चुलीन केल्या पाठ मोदींनी गॅस वाटले त्यापासून आम्ही चुली बंद करून टाकले धूर जाता मोदींनी जेव्हा गॅस वाटल्यानी तेव्हापासून धूर जाऊ लागलो त्याच्या आधी धूर होत नव्हतो त्याच्या आधी घरात काळी होत नव्हती त्याच्या आधी आमका भुकान दम लागत नव्हतो पण गॅस जेव्हा येलो तेव्हा हे सगळे आधारिले मग गॅसची गाडी गावातील चुलीन बाय केल्यान पाठ मशनीत कपडे धुतल्यापासून माझी दुखत नाही पाठ
माझा कसा मसलीत कपडे धुतल्यापासून माझा जुडत नाही पोट म्हणून ही परिस्थिती झाली. ह्या काका वाटतं कपडे धुताना कसं खाली बसान एकदम घासू कर तेव्हा काही पोट धुडतेला. आता मी मसलीत टाकलंय की मोका झालं. ह्या बरा सडसडी काका वाटतं या 4-5 जणांचे कपडे धुवून घेत असतेला 4-5 घरांचे. काय उभं खाता काय नाही म्हणतो म्हणजे मी काय नाही खाल्लंय तर मी माका वाटतं पुढच्या लक्ष्मी पुन्हा जगत नाही राहायचं. काय नाही खाऊन जराची परिस्थिती होय तर 4 तास खाल्ले नाही तर मग कापरी भरता आणि आपण खाऊ चला तर खरोखर पोटभर. आपण कमवतो कशासाठी खाऊसाठी. पैसे मर कमवतो हे धड आपलं धड पडेपर्यंत आपण धडपड करत असतो ते पण पैशासाठी. आणि ते पैसे कशा चांगला खाऊसाठी. आणि तास जर आपण या पोटात जर उपाशी मारून मरत असतो तो काय त्या पैशांची किंमत. म्हणून मी आपला काय क्षणभंगुर जीवन आपण आनंदी राहायचा कसा मस्त राहायचा यांच्यासारखा जुरान इतक्या बारीक नाही व्हायचा. हिरीक पंप बसवल्यापासून गंजान गेले ते राट माहिती तुमच्या हिरीक असं आमचे मोडले कारण नळातून पाणी येतात. हिरीक पंप बसवल्यापासून गंजान गेले ते राट आणि पाटोवर वंटो गेलो गोट्यात. कोणाकडे असा पाटोवर वंटो गेलो गोट्यात मिक्सरा तुका वाटूचा तेवढा ओ जाती गेली गिरटी गेली. जाती आणि गिरटी कोणाकडे नाही. जाती गेली गिरटी गेली घरघंटे झाले 1760. होय सबसिडी देऊन सगळ्यांना मिळते. अशी परिस्थिती खरोखरच निर्माण झालेली आहे. कणे गेले रांगोळीले ते सुद्धा आता कोणाच्या दारात दिसलंच नाही. कणे गेले रांगोळी सुद्धा गेले आता उठाकच वाजतात 8. आम्ही उठतो 8 वाजता. परंपरा ही आपण जपली पाहिजे आणि खरोखर कोण लक्षात ठेवा परंपरा आपण जपली पाहिजे. तसे माका तुम्ही आवडताच पण साडी घालून गेला असत म्हणून काय म्हणते या गजरातून क्षणभंगुर जीवन. आपण आता कितीही कमवलं माझा यमाचा खाजा सगळा हेच रवतला जाताना या मुखातून घेतलेला भगवंताचा नामस्मरणच तितक्या रवतला. आता बुवा तसे बरे मी सांगितलंय पुढच्या वेळात नक्कीच साडी खैना पण जागा काढतले नेतले सांगायचं तेवढा खोटा असा. श्रीमंतीचा माझ नको वन गरिबीची लाज नको. गर्वाचे घर खाली म्हणून मी पणाची खाज नको. मी म्हणता लयास गेले मी म्हणता लयास गेले ओढत यांचा देश
भगवंतांची त्याने सेवा केली म्हणून भगवंत आज युगे 28 विटेवरती उभा आहे. त्याच्यातील आई वडिलांची भक्ती त्या भगवंताने पाहिली. आई वडील मांडीवर झोपलेले असताना तो भगवंत पुंडलिकाला भेटण्यासाठी आला, पण झोप कोण होईल म्हणून शेकायला घेतलेली वीट पाठीमागे भिरकावली. आपण बसायला पाठ देतो आलेल्या पाहुण्यांना, कुठून पाठ देणार कसा म्हणून वीट भिरकावली. म्हणाले या ठिकाणी उभा राहा, मी येतोय. आई वडील झोपले, पण तोच पुंडली आई वडिलांच्या गळ्यात दोरी, बायकोला खांद्यावरी. आई वडिलांचे अत्यंत त्याने छळ केले. आता आई वडिलांचे छळ करणारे मुलं सुद्धा आहेत आणि छळ आई वडिलांचे चाललेत. म्हणूनच आज वृद्धाश्रमांची संख्या वाढली आहे. आज वृद्धाश्रम खरोखरच संख्येने वाढत चालले आणि आपली मराठी शाळा बंद होत चालली आहे. मराठी शाळा बंद होत चालली आहे का? आपल्याला इंग्लिश मीडियमचे संस्कार मुलांका देतो. इंग्लिश शिका खोया, पण मराठी शाळेत शिक्षित नाही काय शिकवतं. पण आपल्यात काय वाटतं इंग्लिश मीडियम म्हणजे भारी, पण इंग्लिश मीडियम मध्ये गेल्यानंतर मराठी मुलाही सारखं त्याचं काय, मराठी संस्कार आपले विसरत चाललीत मुलं. ओ आई आज कामाला बाहेर जाते, पण 3 महिन्याच्या बाळाला पाळण्या घरात ठेवून जाते. कशाला? तर कामाला जाऊन कुठेतरी पैसे जमा करून. एवढे पैसे काय कामागोय? ज्या दूध पिणाऱ्या बाळाला पाळण्या घरात ठेवायचं आणि जायचं. ओ त्या बाळाला माया लागणार कशी? त्या बाळाला ममता लागणार कशी? मग हीच मुलं मोठी होऊन त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात. कारण संस्कार आणि माया ममताच नव्हे. आपल्याकडे अशा गोष्टी होत नाहीये, कारण माया ममता वात्सल्य अजूनही इथे टिकून आहे. श्रीमंताचे घर 4 मजल्याचं असलं तरी त्याचा पुढचा दरवाजा बंद असता कायम, पण गरीबाच्या झोपडीत जावा, या बसा, चाय पाणी, जेवून जावा, पिठलं भाकरी काय, असे मायेचे शब्द त्यांच्या घरात असतात. आणि तीच खरी श्रीमंती. आणि म्हणून आपल्या आई वडिलांची आताच आपण सेवा केली पाहिजे. त्यांना बाकी काय नको. जाताना कामाला निघून जाताना फक्त येतो म्हणून सांगा, नाही आल्यावर काय कशी आहेस म्हणून आईला वडिलांना विचारा. तेवढंच ते अपेक्षेने असतात म्हातारे आपले आई वडील. आणि तुम्ही कधी येताय याची वाट बघत असतात. जसं मुलीला लग्न होऊन गेल्यानंतर आपल्या आई वडिलांची काळजी असते, तशीच तिने सासू सासऱ्यांची जर घेतली तर आज वृद्धाश्रमांची संख्या वाढणार नाही, कमी होत राहील. बुवा म्हणाला आता दिवाळी आहे, भात कापूचा आपला सीझन, आपली दिवाळी म्हणजे आपण भात कापतो. पण आपल्या आई वडिलांना आता काय पाहिजे ते द्यायला पाहिजे. नंतर गेल्याच्या नंतर माझ्या आया ह्या आवड होता, माझ्या बाबांका ता आवड होता, मग 13व्या वर्षात काय 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 लाडू जिलबे नको. आता काय पाहिजे ते द्या. आठवण म्हणून एक गीत गाते छोटस. हंबरुनी वासरा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. आपली आई जेव्हा आपल्याला सोडून जाईल तेव्हा आपल्याला तिची आठवण येईल. हंबरुनी वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत भात्या होतो जभाताना, दुष्काळात माईच्या मागे आटला होता पान्हा. मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय.
आयुष्याची वाट बिकट ही तोल जाऊनी घसरण गो जन्म देऊनी जगदा खविता माय बाबा पुत्र होनी जसा पुंडलिका पुत्र होनी जसा पुंडलिका उपकार दुधाचे फेडशील का दोन दिसाचे जीवन आपले आनंदाने दोन दिसाचे जीवन आपले आनंदाने चले विया दारुण जाऊ राम नाम तू भजशील का गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. आपली आई जेव्हा आपल्याला सोडून जाईल तेव्हा आपल्याला तिची आठवण येईल. हंबरुनी वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जमाताना दुष्काळात माईच्या माझे आटला होता पन्हा पिठामंदी 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 पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामंदी दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय. आयुष्याची वाट बिकट ही तोल जाऊनी घसरण गो जन्म देऊनी जगदा खविता माय बाबा पुत्र होनी जसा पुंडलिका पुत्र होनी जसा पुंडलिका उपकार दुधाचे फेडशील का दोन दिसाचे जीवन आपले आनंदाने दोन दिसाचे जीवन आपले आनंदाने चले विया दारुण राम नाम तू भजशील का. नारायण हरी सत्यनारायण हरी सत्यनारायण हरी सत्यनारायण हरी नारायण हरी सत्यनारायण हरी सत्यनारायण